की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नाही, नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागणार. या विधेयकावर म्हणतात की मराठा आरक्षणासाठी जो जी.आर दिलाय तो रद्द करण्याची मागणी आमची या बैठकीत राहणार. त्याचं कोण ऐकतो? बुंगळ्याचं ते बोंब बोलतं ग मतासाठी. त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला, ते गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असेल मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून, कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले. त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल ते बोलतंय. याचं कोण ऐकतंय इथं? त्याला सुधारणा. जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचं. हे ओबीसीचा नेताच नाही याच्यात कुणीच, हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीची नेते आहे. यांना उगा आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या दिवस काय यांच्या तोंडून हात फिरावं लागतो, बोलून घ्यावं लागतंय. कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात ओळखली आता, यांच्या उड्या कुठपर्यंत आहेत म्हणून. हे सीमित झाले आता जातीपुरते. हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे काय कुणाच्या बापाची पेंड आहे काय जी.आर रद्द करणं? हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जी.आर काढलाय. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जी.आर काढलाय. असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का? आमची पण मागणी आहे ना, आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो, मागणी पण केली की 1994चं जी.आर रद्द करा. वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा. 50%च्या वर गेलेले. आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण, त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा. आम्ही काही जातींनी असं सांगितलंय की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलंय. त्यात त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाहीयेत, त्या पण बाहेर काढा. कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे इथून पुढं. काळजी करू नको म्हणा. ते काँग्रेसचा कोण आहे तो, त्याला म्हणा काळजी करू नको. तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता. दयामाया आम्ही सुद्धा कमी केली.